संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जमले होते। भाजप कार्यकर्ते घोषणा देत असताना ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुद्धा बघायला मिळाली। आज पुन्हा तर दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा विरोध करण्यासाठी हॉटेल रामा बाहेर ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे सध्या वास्तव्याला आहेत त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पोहोचले। त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि या भाजपच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा रामा हॉटेल बाहेर पोहोचले होते आणि त्यावेळी या दोन्ही गटांमध्ये राडा बघायला मिळाला। तर आदित्य ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान भाजप आणि ठाकरे गटात राडा झाला। आदित्य ठाकरे थांबलेल्या रामा हॉटेल बाहेर भाजपकडून निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला। दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याचा भाजपचा प्रयत्न होता। भाजप कार्यकर्ते हॉटेल बाहेर जमल्यानंतर ठाकरे गट सुद्धा आक्रमक झाला। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले। आमने सामने आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। पोलिसांनी फक्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं अशी तक्रार अंबादास दानवेंनी केली। अंबादास दानवेंनी रामा हॉटेल बाहेर ठिय्या आंदोलनही केलं। भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांनी अंबादास दानवेंना दिली। पोलिसांच्या या माहितीनंतर अंबादास दानवेंनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलं। भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं, आधी त्यांना ताब्यात घ्यावं, मग आम्ही इथून उठू। भाजपच्या लोकांना ताब्यात घ्या। पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत नाही आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांगते, तर कसं सहन करू आम्ही? पोलीस म्हणतात की ताब्यात घेतलंय म्हणून। कुठे घेतले ते दिसते ना तिथे रस्त्यावर। आधी ते भाजपचे जेवढे तेवढे घ्या, हो त्यांना उचला, बाकी काय म्हणणार।